नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने माने गॉट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता पावसाळ्यामध्ये शेळ्यांना सगळ्यात बेकार आजार येतो तो म्हणजे मावा. तर मावा ह्या आजारावर आपण काय इलाज करायचा? तर मावा कुठे येतो? तर मावा येतो त्यांच्या इथं असा तोंडाला, ह्या बाजूनं असं नाकाला, जिभेला. तर मित्रांनो, ह्याच्यावर आपण इलाज काय करायचा? तर इलाज तुम्हाला दाखवतो मी त्याच्यावर कसा इलाज करायचा तो. तर मित्रांनो, मावा हा येतो कशामुळं? तर काय होतं, आपल्या शेळ्या चरायला गेल्यानंतर बोरीचं काट हे ह्या साईडनं टोचून अगर त्याच्यावर काहीतरी व्हायरल इन्फेक्शन होऊन अगर का आपलं मावा नावाचा एक किडू असतोय बारकं, ते मावा नावाचं किडू जरी चावलं तरी तो मावा तयार होतो. आणि बाकीचे जे 8 महिने असतात त्या 8 महिन्यामध्ये त्यांना काहीच होत नाही, पण या पावसाळ्यामध्ये हा आजार येतो. तर आपण ह्याच्यावर इलाज करायला पाहिजे. तर मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवतो आपण काय इलाज करायचे. तर मावा हा एक आपल्या स्किन इन्फेक्शनचा प्रकार आहे मित्रांनो. तर आपल्याला त्याला इलाज काय करायचा? अगर ती येऊ नये याच्या अगोदर आपण काय करायचं? जर समजा आपल्याला समजतं की आता ह्या महिन्यामध्ये मावा येणार आहे, मग आपण लक्ष ठेवायचं की शेळीच्या तोंडाला एक जरी अशी इकडल्या साईडला अगर इकडल्या साईडला कुठं जरी एक जरी फुटकुळी आली असं पुरळ, तर लगेच आपण काय करायचं? कमीत कमी त्या दिवसापासून 8 ते 10 दिवस मिठाचं पाणी, गरम पाणी, कोमट पाणी करून त्यात मीठ टाकून आपलं मोठं ते वितळून विरघळून झालं की लगेच त्याचा 8 दिवस तरी कमीत कमी ते तोंड धुवून घ्यायचं मित्रांनो. आणि धुवून घेतलं की त्याला ओल्या आपल्या कोरड्या फडक्यानं साफ करायचं तोंड. आणि त्याच्यावर बघा ही किस्किन नावाची ट्यूब आहे मित्रांनो. ही किस्किन नावाची ट्यूब आहे. ही त्वचेला जे इन्फेक्शन झालेलं असतंय त्याच्यावर ही काम करते. तर अंगावर चट्टा जरी आलेला असला, पांढरा चट्टा येतो, तर त्या चट्ट्याला काय करायचं? थोडं असं घासायचं मित्रांनो. असं घासलं की त्याच्यावरचं पांढरं निघून जातं आणि मग त्याला आपण ही क्रीम लावायची, म्हणजे तिथं केस गेलेले असते ती. तर ही क्रीम प्रत्येक स्किनच्या आजारावर चालते मित्रांनो. तर आता मी तुम्हाला दाखवतो कसा इलाज करायचा आहे तो. आणि तर मित्रांनो, मावा हा जो आजार आहे तो शेळीच्या तोंडाला आल्यानंतर तिच्या जिभेला पण येतो. आणि काय होतं, जिभेला आल्यानंतर साईड सगळी अशी तिची फुगटे मित्रांनो, अशी फुगली सुचली की काय होतं, त्याला खायला येत नाही. मग त्याच्यामध्ये लाळ होणं, मग ती आतमध्ये जर पोटात लाळ गेली तर लिव्हरला प्रॉब्लेम येतो मित्रांनो. तर आपल्याला ही येऊ नये म्हणून प्राथमिक उपचार आपण तुम्हाला सांगितलेला आहे. तर आपण मावा फक्त पावसाळ्यामध्ये जातो आणि सगळ्यात जास्त शेळ्यांसाठी मावा हा आजार एकदम डेंजर आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपली शेळी पण दगावू शकतो. तर जे आपले नवीन शेळी पालक आहेत, म्हणजे समजा कोणाला नवीन शेळी पालन करायचे, मग त्यांनी समजा 5 शेळ्या घेतल्या का 10 शेळ्या घेतल्या आणि त्यांना जर वाटलं पावसाळ्यामध्ये की याला मावा आलाय आणि काय होणार नाही, तर मित्रांनो तसं नाही, तुमचं नुकसान होणार आहे. त्याला प्राथमिक उपचारच करायचा, इंजेक्शन पण भेटते. आणि विशेष म्हणजे यायच्या अगोदर मिठानं 8-10 दिवस मिठाच्या पाण्यानं 8 ते 10 दिवस तुम्हाला स्वच्छ तर करावं लागणार आहे मित्रांनो. आणि केल्याशिवाय तो पर्याय नाही. आणि एकदा झालं का मग मात्र भरपूर अडचणी आहेत मित्रांनो. आपण हे बघा, हे गरम पाणी केलेलं आहे आणि हे गरम पाणी आपण असं जगामध्ये घेऊन अगर एखाद्या भांड्यामध्ये घेऊन हे आपलं मोठं मीठ टाकायचं मित्रांनो. हे बघा, हे मीठ आहे, हे मीठ टाकायचं आणि विरघळून घ्यायचं. आपण विरघळून घेतल्यानंतर हे बघा, ही पाट आहे आणि हिला असं हे बघा, एक मिनिट. किती मावा आलाय बघा, सगळं तोंड सुजलंय बरं का. तर ही मावा आल्यानंतर असं होतं आणि ह्याला खाता येत नाही. मग ह्याची तब्येत पण एकदम खराब होती, कारण खायलाच नाही आलं तर खराबच होणार आहे. हे बघा, तर आपण काय करायचं की गरम पाण्यानं मिठाच्या स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्याच्यात लाळ असते मित्रांनो, ती लाळ पोटात जाऊ नये म्हणून धुवून घ्यायचं. आणि ती लाळ बाहेर पडली म्हणजे मग ह्याला खाल्लेलं पचतंय आणि लवकर पण नीट होत आहे. हे बघा, असं धुवून घ्यायचंय. हे असं तोंडावर आतमध्ये जिभेचं ते धुवून घ्यायचं. जिभेला पण फोड येतात मित्रांनो.
मित्रांनो ह्या कपड्यानं तिचं तोंड असं स्वच्छ करून घ्यायचं मित्रांनो, आदर म्हणजे की ह्याला जखमेला स्पर्श होऊ नये. आणि असं दोन्ही साईडनं लावून घ्यायची मित्रांनो थोडी म्हणजे मग कसं व्यवस्थित होऊन जाते. हे बघा. आणि असा मावा यायच्या अगोदर आपण मित्रांनो प्राथमिक उपचार करायचा म्हणलं तर फक्त त्याला एकच आहे की मिठाच्या पाण्यानं तोंड स्वच्छ धुवून घेणे, कमीत कमी 8 ते 10 दिवस. परत आल्यानंतर त्याला विलाज होत नाही लवकर. तर मित्रांनो मावा हा आजार जून जुलै मध्ये येतो बरं का. तर कसं होतंय की त्या टायमाला आपल्याला माहिती नसते मावा कधी येईल. तर तुमचे जर ओळखीचे डॉक्टर असतील तर त्यांना बोलवून तुम्ही त्याला अगोदर इंजेक्शन पण करू शकता. आणि इंजेक्शन भेटतं बरं का मित्रांनो, ते आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्याच्या पुढची बी आणखी कुठली जर ट्रीटमेंट असेल तर तरी सुद्धा तुम्ही करू शकता. आम्ही तर आता सध्या हा पर्याय म्हणून केलेला आहे आणि योग्य पर्याय आहे मित्रांनो ही. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करा, शेअर करा.